नवीन वर्षासाठी काही स्पेशल बनवायचं असेल तर आजची रेसिपी खास करून तुमच्यासाठी आहे. खायला ना एवढी जबरदस्त चवीची लागते, एकदम नवीन आहे. आजपर्यंत तुम्ही यूट्यूबवरती कधीच पाहिली नसेल. बनवायला अगदी सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. तर यासाठी इथे मी साधारण एक सपाट वाटी ओले वाटाणे घेतलेले आहेत. बाजारामध्ये आता सध्या भरपूर अशा वाटाण्याच्या शेंगा भेटतात आणि स्वस्तसुद्धा आहेत. त्यामुळे ही रेसिपी नक्की एकदा तरी बनवून बघा आणि मला खात्री आहे 100% तुम्हाला रेसिपी आवडणार म्हणजे आवडणारच. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे वाटाणे मी काढून घेतले. त्यानंतर 4 ते 5 लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या. लसूण तुम्हाला आवडत असेल तर घाला, पण खूप छान चव लागते. 1 इंच आल्याचा तुकडा असा कट करून घालते. आलं लसूण जर यामध्ये घालायचं नसेल तर नंतर आलं लसूण पेस्ट वापरली तरी चालेल. थोडीशी कच्ची कोथिंबीर घालायची आणि आता हे वाटून घ्यायचे. आणि वाटताना जर आवश्यकता भासली तर थोडंसं चमचाभर पाणी घाला. आणि हो, जास्त पण बारीक वाटायचं नाही आहे. मिक्सर चालू बंद करत हे असं भरड केल्यासारखं वाटून घ्यायचे. जास्त बारीक किंवा जास्त मोठं नाही ठेवायचं. तर अशा पद्धतीने वाटण बनवायचे. असं हे दरदरीत वाटून घेतल्यामुळे याचं टेक्स्चर पण छान येतं आणि खूप स्वादिष्ट होतात. जरी हे वाटण तुम्हाला थोडंसं म्हणजे कमी वाटत असेल तरीसुद्धा भरपूर असा याचा पदार्थ बनवून तयार होतो. पुढे पाहालच तुम्ही. तर एका प्लेटमध्ये हे सगळं मी काढून घेतले. ज्या वाटीने वाटाणे मोजून घेतले होते त्याच वाटीने इथे मी रवा घेतलेला आहे. म्हणजे जेवढं वाटाण्याचं प्रमाण घेतलं होतं तेवढाच रवा घ्यायचा आहे. या रेसिपीसाठी शक्यतो बारीक रवाच लागतो, पण आता सध्या माझ्याकडे बारीक रवा नाही आहे, असा जाडसरच आहे. त्यामुळे मग मी काय केलं, एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये रवा घालून थोडासा मिक्सरला असा फिरवून घेतला, म्हणजे बारीक वाटून घेतला. कढईमध्ये 1 चमचाभर तेल गरम करण्यासाठी ठेवलं. तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरे घातले. एक मोठा चमचा भरून चिली फ्लेक्स घालायची. आता हे जर तुम्हाला इथे वापरायचं नसेल तर याऐवजी तुम्ही बारीक हिरवी मिरचीसुद्धा कट करून घालू शकता तुमच्या आवडीनुसार. यानंतर याचा स्वाद आणखीनच वाढण्यासाठी एक मोठा चमचा गच्च भरून पांढरे तीळ घातलेले आहेत. सध्या आता थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीमध्ये पांढरे तीळ खाल्लेलं चांगलं असतं. थोडंसं परतल्यानंतर हे जे वाटण बनवलं होतं मटारचं, म्हणजे हिरवे ओले वाटाणे जे वाटून ठेवले होते त्याची भरड यामध्ये घालायची आणि चांगलं हे परतून घ्यायचे. गॅसची फ्लेम मात्र कमी ठेवायची आणि चांगले 3-4 मिनिट तरी याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचे. हे परतून घेताना याचा छान असा सुगंध यायला लागला की ओळखायचं की चांगलं परतून झालेलं आहे. आणि आता यामध्ये घालायचं आहे पाणी. तर पाण्याचं प्रमाणसुद्धा आपल्याला मोजूनच घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे वाटण बनवलं होतं त्यामध्येच वाटीभर पाणी घातलं आणि ते पाणी यामध्ये मी वापरते. आणि अजून थोडंसं अर्धी वाटी पाणी यासाठी लागेल. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला उकळी काढून घ्यायची आहे. उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होते आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीतल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा. तर इथे बघा पाण्याला चांगली खळखळून उकळी आली आहे आणि गॅसची फ्लेम मी अजून कमी करते. वाटीभर रवा जो मिक्सरमधून फिरवून घेतला होता तो यामध्ये घालून व्यवस्थित छान असं हे मिक्स करून घ्यायचे.
बारीक करून रवा घातलेला असल्यामुळे पटकन शिजला पण जातो, त्यामुळे शक्यतो बारीक रवाच वापरायचा आहे. व्यवस्थित चांगलं हे मिक्स करून घेतलं आहे आणि बघायला घट्टपणासुद्धा आला आहे. आणि जर का ही रेसिपी बनवताना तुमच्याकडून पाणी जास्त झालं आणि रवा इथे पातळ झाला तर थोडासा अजून रवा वरून तुम्ही मिक्स करू शकता, पण शक्यतो हे मिश्रण घट्टच ठेवायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. रेसिपी थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो. प्लीज सपोर्ट करा. व्यवस्थित चांगलं हे शिजलं आहे. आता गॅस मी बंद केलेला आहे आणि यावरती एक 2-3 मिनटाकरता झाकण ठेवायचं आहे. तोपर्यंत इथे पहा मी 2 मध्यम साईजचे बटाटे उकडून घेतलेत आणि बटाट्याची आता साल काढून घ्यायची. मोठा बटाटा असेल तर एकच घाला. मिश्रण थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. एकदम सुटसुटीत असं हे सगळं मिश्रण झालं आहे. रवासुद्धा चांगला शिजलेला आहे आणि आता इथे मी आलं किसण्याची खिसणी घेते आणि त्याने बटाटा किसून घालायचा, म्हणजे एकदम बारीक असा खिस पडतो याचा. बटाटा घातल्यामुळे खूप छान असा कुरकुरीतपणासुद्धा येतो, शिवाय याची चवसुद्धा वाढते. आणि खिसूनच बटाटा घालायचा, म्हणजे याच्या गुठळ्या वगैरे यामध्ये राहत नाहीत. एखादी रेसिपी बनवून यूट्यूबला अपलोड होईपर्यंत खरंच खूप मेहनतीचं काम आहे, त्यामुळे तुम्हाला विनंती आहे, रेसिपी थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर दोन्ही पण बटाटे यामध्ये खिसून घातलेले आहेत. या मिश्रणामध्ये बटाटा चांगला आता एकजीव करून घ्यायचा आहे. आपण भाकरी बनवताना जसं पीठ मळतो ना, तशा पद्धतीने हे चांगलं मळून घ्यायचं आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे याचं जर प्रमाण तुम्ही ठेवलं ना पाण्याचं वगैरे, तर व्यवस्थित अगदी हे बनवून तयार होतात आणि हाताला बघा अजिबात चिकटलेलं नाही आहे. यातलं थोडंसं पीठ काढून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला असे छोटे छोटे मुटके बनवायचे. अशी रेसिपी तुम्ही मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता किंवा पाहुणे आल्यानंतर किंवा नाश्त्यासाठी खूप मस्त लागते. आणि अगदीच जर घाईगडबडीच्या वेळेस अशी रेसिपी तुम्हाला बनवायची असेल तर अगोदर आदल्या दिवशी असं तुम्ही पीठ बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा बनवायला घ्या. लगेच 5 मिनटामध्ये रेसिपी तयार होते. तर अशा पद्धतीने सुरुवातीला मी थोडेसे मुटके बनवून घेतलेत. सुरुवातीला एवढेच बनवून घेतलेत आणि उरलेलं पीठ असंच फ्रीजमध्ये ठेवणार आहे. नंतर जेव्हा पाहिजे तेव्हा बनवून खाता येतील. तर आता याला छान असा निमुळता आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने पहा. मुलांना ना असं वेगळं काहीतरी खायला असलं ना, मग मुलं जाम खुश असतात. आणि इथे पहा मी निमुळता आकार देते. तुम्हाला जर गोल बनवायचे असतील तर गोलसुद्धा तुम्ही बनवू शकता. आपल्या आवडीनुसार आपणाला जो आवडेल आकार तो द्या. असा आकार किती सुंदर वाटतोय ना. तर यासाठी लागणार आहे थोडासा कच्चा रवा. 2 चमचे रवा घेतला आहे. रवा किंवा तांदळाचं पीठ किंवा ब्रेड क्रम्ससुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. रवा लावल्यामुळे खूप दिसायलाही सुंदर दिसतं आणि खायला पण मस्त लागतं. तर अशा पद्धतीने सगळ्या बाजूने मी याला रवा लावून घेते. गॅसवरती कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये तेल घ्यायचे आणि आता हे तळताना सुद्धा कशा पद्धतीने तळायचे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. सुरुवातीला तेल तापले का नाही ते चेक करायचं. अगदी थोडंसं पीठ यामध्ये सोडलं आणि बघा तेल काय एवढं म्हणावं असं तापलेलं नाही आहे, त्यामुळे अजून थोडंसं तेल मी तापून देते, कारण हे कडकडीत तापून घ्यायचे तेल. तेल चांगलं तापले तरीसुद्धा गॅसची फ्लेम मी जराशी फास्टच ठेवली.
थोडासा हलकासा कलर सोनेरी दिसायला लागला की गॅसची फ्लेम मात्र मीडियम ठेवायची आणि छान असं हे खरपूस कलर येईपर्यंत पलटी करत तळून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, सुरुवातीला गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची काही सेकंदाकरिता आणि त्यानंतर मग मीडियम गॅसवरती चांगलं हे खरपूस असं तळून घ्यायचं आहे. म्हणजे याला कुरकुरीतपणा चांगला येतो आणि आतपर्यंतसुद्धा चांगले तळले जातील. तर बघा मस्त असा कलर आला याला. जवळून दाखवते जरा. आता तुम्हाला जर हीच रेसिपी कमी तेलामध्ये बनवायची असेल तर थोडंसं ह्याला चपटा आकार करून कमी तेलामध्ये परतून घ्या. पण तळून घेतल्यामुळे याला कुरकुरीतपणा भरपूर येतो, त्यामुळे मी तळून घेतलेले आहेत. आणि मैत्रिणींनो, ही रेसिपी मी स्वतः तयार केली आहे, त्यामुळे याला नाव कोणतं देऊ हेच मला सुचत नाही आहे. तर प्लीज कमेंट करून मला सांगा की या रेसिपीला मी कोणतं नाव देऊ ते. आता उरलेले सगळे मी असेच तळून घेते. मस्त असा गरमागरम, वरून कुरकुरीत आणि आतमधून एकदम मऊ असा आपला नवीन खास पदार्थ तयार झालेला आहे. कशी वाटली रेसिपी? दिसायलाही खूप सुंदर आणि खायलाही मस्त आणि आतमधून बघा एकदम मऊ झालेत. चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.